नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, मी चाललो आहे एका मस्त रिसॉर्ट मध्ये, ज्याचं नाव आहे झेन स्प्रिंग रिसॉर्ट, विच इज दी ऑसम रिसॉर्ट. ओके ठीक आहे, तर मी नमस्कार नव्हता केला तर हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी तर ऑलरेडी तुम्हाला दिसतेच आहे मजेत आहे ते, कारण की कुठे बाहेर जायचं म्हणजे मी मजेतच असते. म्हणजे मला वाटतं सगळेच मजेत असतात, एक माणूस सोडून. तर गाईज आम्ही पोहोचतो आहे आता 2च मिनिटात रिसॉर्ट मध्ये. मंदिराच्या बाजूने रोड गेलाय हा. अच्छा, इथे मंदिर आहे. महादेवचं कोणतं मंदिर आहे? महादेवाचं. नाही. वेलकम बॅक गाईज. प्रसाद मजा. तर आम्ही इथे झेन स्प्रिंग रिसॉर्ट मध्ये पोहोचलो आहे आणि एवढा एक नंबर व्ह्यू आणि क्राऊड तर एवढा आहे ना. आज संडे आमचं खूप चांगलं वेलकम केलं आहे. इथे सर्व ऍक्टिव्हिटी आहेत गाईज. मला सगळीकडे आल्यानंतर पुण्यामध्ये मला लोणावळा दिसायला, सॉरी काय मला सगळीकडे इथे पुण्यामध्ये गोवा दिसायला लागलाय. एकच मिनिट दाखवते. एकदम बीच सारखं वाटतंय आणि एवढं हे आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय, बट हे रिअलमध्ये एवढं भारी वाटतंय ना. म्हणजे एवढा चिल बसलेत ना सर्व लोक. एवढा क्राऊड असून सुद्धा कोणालाही बसण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. एक नंबर. इथे आपले स्पेशियस किचन आहे, इन्क्लुडिंग व्हेज नॉन व्हेज, ते पण अनलिमिटेड आहेत. आणि इथे हे एकदम असे स्पेशियस कार पार्किंग पण आहे, काही टेन्शन नाहीये पार्किंगचं पण, आणि फ्री पार्किंग आहे. हा व्ह्यू आहे समोरचा आणि इथून सगळे रूम स्टार्ट होत आहेत बघा तिथून. छोटे झुंबर पण छान आहे, क्लीन. सगळीकडे मिररच मिरर आहे. इथे पण मिरर, एक मिरर, इथे पण एक छोटा मिरर, इथे मिरर, इथे मिरर. इट्स अ मिरर रूम गाईज. आणि इकडे डिरेक्टली विंडो मधून, माझ्याकडे घे ना, डिरेक्टली विंडो मधून किती छान व्ह्यू मिळते बघा. कम दिस साइड. सी लेक व्ह्यू. येस, फॅमिली सोबत या, फ्रेंड सोबत या, पार्टनर सोबत या. एक नंबर प्लेस आहे गाईज, झेन स्प्रिंग रिसॉर्ट. ही या रिसॉर्टने जस्ट न्यू ॲक्टिव्हिटी ओपन केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता एक जण करणार आहे ती ॲक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी करण्याच्या आधी ऍग्रीमेंट साईन करून घेतात ते, त्यांच्याकडून डॉक्युमेंट साईन करून घेतात. त्या ऍक्टिव्हिटीज पेक्षा पण हा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना इथला, खूपच छान आहे. बापरे, या कपलने आताच ऍक्टिव्हिटी केली गाईज, एक नंबर होती, एक नंबर ऍडव्हेंचरस होती एकदम. आता एक दुसरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. बापरे बापरे, डेंजर. तर गाईज इथे एवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, म्हणजे लहान मुलं, फॅमिली, कपल्स, फ्रेंड्स सगळे येऊ शकतात. इथे सर्व ऍक्टिव्हिटी आहेत गाईज. प्लेइंग एरिया, असं बसायला प्रॉपर तुम्हाला देतात, मस्त लेक व्ह्यू सोबत.
फॅमिली, कपल्स, ग्रुप सर्व येत होतात. इथे परफॉर्मन्स पण होतात आणि इथे प्लेइंग एरिया पण आहे. तर गाईज कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की म्हणजे नक्की. हां हां. आणि रिसॉर्टबद्दल जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तीही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, ऑलरेडी मी कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. सो बाय. एक मिनिट एक मिनिट. ही व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.